नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा निघत असतो, पण इकडे नंदिनीला काहीच वाटत नाहीये. एवढं सगळं नंदिनीने केलं आणि आता मात्र त्याला सांगत आहे की तुम्ही मुद्दामहून दारू पाजलेली आहे. म्हणजे आता तिच्या बाबांवर विश्वास आहे, आता तिला जीवावरती विश्वास नाहीये. त्यामुळं खरं तर जीवाला खूप वाईट वाटलेलं असतं आणि जीवा म्हणत असतो की बरोबर आहे, तुमच्या शहाण्यांच्या जगात वेडं प्रेम करणाऱ्या माणसांना काहीच किंमत नाहीये, ही गोष्ट अगदी बरोबर आहे. असं म्हणत जीवा म्हणतो की चालेल, तुमचं जे काय आहे ते तुम्हाला लकलाभ, कारण गेली 21 दिवस झालं मी जे तुझ्यासाठी केलं ते तुला दिसलेलंच नाही. असं म्हणत जीवाने निर्णय घेतलेला असतो. आता मात्र नंदिनी कासावीस होत असते. जीवा जातो, त्याचे वाळत टाकलेले कपडे असते ते कपडे गोळा करतो आणि तो ठरवतो की आता मी माघार घेणार नाही, आता मला जायचं आहे, मी थांबणार नाही. असं म्हणत जीवाने निर्णय घेतलेला आहे आणि तो निघालेला आहे. त्याच्या डोक्यात फक्त एकच विचार आहे की काही झालं तरीही आता मी निघून जाणार आहे, कारण इतके दिवस मी ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याचं काहीही वाटलेलं नाही. आणि तेव्हा मात्र धनंजयच्या चेहऱ्यावरती एक खुनसी हास्य आपल्याला बघायला मिळतं. ते म्हणजे जीवाचा शेवटी जीवा जीवा हारलेला आहे ही गोष्ट समोर येत असते. गुड्डू जीवाला थांबवत असतो, पण जीवा मात्र खरंच वेड्यासारखं वागत असतो. आता म्हणत असतो की मला जावंच लागणार आहे. सगळं सामान तो गोळा करतो आणि त्याच्या रिक्षामध्ये भरतो आणि मग जीवा निघालेला असतो. नंदिनी मात्र रिक्षाच्या समोर असते आणि नंदिनी फक्त पाहत असते. जीवाला जाणवत असतं आत्तापर्यंत नंदिनीसाठी त्याने काय काय केलेलं आहे, त्या सगळ्या गोष्टी त्याच्या समोर येत असतात. त्याने रिक्षासुद्धा खास नंदिनीसाठी सजवून घेतलेली असते. हे सगळं जीवा पाहत असतो आणि त्याला ह्या सगळ्या गोष्टी आठवत असतात. नंदिनीसुद्धा जेव्हा रिक्षात आलेली होती तेव्हा तिने जे केलेलं असतं ते तिच्या नजरेसमोरून जात असतं. तिलाही खरं तर बरं वाटत असतं, पण अचानक हे सगळं जे काही घडलेलं आहे त्याचा परिणाम जो झालेला असतो तो मात्र खूप भयानक असा असतो. कारण काहीही झालेलं असलं तरीही ज्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत त्या मात्र खूपच भयानक अशा असतात आणि जीवाला या सगळ्याचा खूप त्रास झालेला असतो. जीवाला कळतच नसतं की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे आणि काय करायचं आहे. इकडे नंदिनी रिक्षाच्या समोर उभी असते, ते जीवाला दिसत असतं आणि त्याच्यावर रिक्षावरती सुद्धा त्याने लिहिलेलं असतं की नंदिनी ये ना आता, जीवा नंदिनी असं हर्टमध्ये लिहिलेलं आहे. या सगळ्या गोष्टी तो पाहत असतो आणि आता मात्र त्याने निर्णय घेतलेला आहे की आता माघार नाही, काहीही झालं तरीही आता थांबायचं नाही. असं म्हणत जीवा उठतो आणि त्या काचेवरती लिहिलेलं जीवानंदिनी हार्टशेपमधलं ते सुद्धा पुसून टाकतो. कारण जीवा आता कासावीस झालेला आहे. त्याला कळत नाही आहे की ह्या सगळ्याचा काय परिणाम होतो आहे. यांना काहीच वाटत नाही आहे, ह्या गोष्टीचं मात्र त्याला वाईट वाटतं. आणि मग नंदिनीच्या समोरून तो रिक्षा घेतो आणि निघून जातो. नंदिनी मात्र रिक्षाच्या मागे लिहिलेल्या डार्लिंग या त्या कागदाकडे पाहत राहते, पण आता मात्र जीवा माघार घेणार नसतो, कारण त्याला कळलेलं असतं की काय घडलेलं आहे. नंदिनी रडत असते. तिला खरं तर त्या चुकीची जाणीव अजूनही झालेली नसते. तिला असं वाटत असतं की तिनं जे काही केलेलं आहे तेच बरोबर आहे, पण तिनं जी काही माती खाल्लेली आहे ती गोष्टच तिच्या लक्षात येत नसते. अक्षरशः कोसळलेली असते. तेव्हा शारदा येते. शारदा तिला आधार देते, कारण शारदाने खूप वेळा तिला समजवण्याचा प्रयत्न केला. अगं नंदिनी, जीवा तुझ्यासाठी जे काही करतायत ना ते जरा बघ, डोळे उघडून बघ त्यांच्याकडे. परंतु तिला ऐकूनच घ्यायचं नव्हतं. जीवाला जे काही वाटतं याच्याबद्दल तिला देणं घेणंच नव्हतं आणि आता मात्र रडू येते. आता रडून काय उपयोग आहे. इकडे घरी सगळेजण बसलेले असतात आणि त्याचबरोबर मानिनी, त्याचबरोबर 21 दिवस झालेले आहेत आणि जीवा येणार ही सुद्धा घरामध्ये एक आनंदाची गोष्ट असते. आणि मग विक्रम म्हणत असतो की मला कळत नाहीये, पार तुझी मान दुखते का रे, म्हणजे तू त्या बाजूला सारखा पाहतोय. आणि म्हणजे त्या दोघांनाही कळलेलं असतं की काव्य अजून खाली आलेली नाही, म्हणून पार्थ जिन्याकडे पाहतोय. तेव्हा पार्थ म्हणतो ते काय झालं माहिती आहे का, काव्य अजून आलेल्या नाही आहेत ना, रात्रभर अभ्यास करत बसलेल्या होत्या त्या, म्हणून पाहतोय. ते अजून नाश्त्यासाठी आलेल्या नाहीत ना, असं तो सांगतो. तेव्हा मात्र विक्रम त्याचबरोबर दोघंही हसत असतात आणि मग विक्रमला कळलेलं असतं की पार्थचं नक्की काय चाललेलं आहे. त्याचबरोबर मानिनीला सुद्धा हसू येत असतं, म्हणजे आपल्या लेकांची गाडी रुळावर आलेली आहे हे त्यांना लक्षात आलेलं असतं. तेव्हा मानिनीला विक्रम म्हणत असतो, बघितलं का देशमुख त्यांच्या बायकांवरती किती प्रेम करतात ते, असं इकडे मानिनीला विक्रम सांगत असतो. तेव्हा मानिनी म्हणते बरोबर आहे, केलंच पाहिजे, असं मानिनीचं म्हणणं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे काव्य आता आलेली असते. काव्याचे केस थोडेसे ओले असतात, ते पुसत पुसत ती येत असते आणि आता मात्र पार तिच्याकडे एकटक पाहत असतो. पारच्या शेजारी नाश्त्यासाठी डायनिंग टेबलवरती रम्या बसलेली असते
आणि रम्यासुद्धा पाहते, कारण पार्थ वेड्यासारखं काव्याकडे पाहत असतो. त्याच्या नजरेत दिसत असतं की तो काव्याच्या प्रेमात हरवून गेलेला आहे. त्यासोबतच इकडे काव्या जेव्हा येते आणि गुड मॉर्निंग म्हणते, तेव्हा विक्रम म्हणतो की अगं रम्या, वसुताई ना जरा नाराज वाटते. वसुताईच्या शेजारच्या चेअरवर तू बसतेस ना, तुझ्या जागेवर तू आज बसलेली नाही आहे. वसुताई एकटी एकटी वाटायला लागली आहे. तू जाऊन बसशील काय तिथं, असं मुद्दाम तिला म्हणू लागतो. तेव्हा रम्या म्हणते हो चालेल. रम्याच्या लक्षातच आलेलं नसतं की हे सगळं कशासाठी बोललं जाते. आणि मग रम्या उठते, कारण पारच्या शेजारच्या चेअरवरती रम्या बसलेली आहे आणि म्हणूनच मुद्दामच विक्रमने तिला उठवलेलं आहे आणि तिकडे जाऊन बसायला सांगितलेलं असतं. इकडे मात्र घडतं असं की पार्थ मात्र पाहतच राहतो. काव्या तिथे येते आणि काव्या तिथं बसते. तेव्हा काव्याने केस तिचे मागं टाकलेले असतात आणि त्यावेळेस ते पारच्या चेहऱ्यावरून जातात. त्याच्या चेहऱ्यावर त्या ओल्या केसांचं पाणी उडतं आणि तेव्हा मात्र त्याला खूपच छान वाटू लागतं. त्याचबरोबर रम्या तिथं गेलेली असते आणि पार्थला फोन येतो. वॉचमनचा फोन येतो आणि वॉचमन सांगू लागतो की जीवा आलाय. आता जीवा आला ही गोष्ट खूप आनंदाची असते. 21 दिवस झाले की जीवा येणार हे ठरलेलं असतं आणि त्या पद्धतीने जीवा आला हे सांगितलं जातं. आता मात्र सगळे खुश असतात. मानिनी म्हणते, अरे काय हे, मला आधी तरी सांगायचं ना आरतीचं ताट. तेव्हा काव्या म्हणते, आई मी घेऊन येते. असं म्हणत काव्य आता आरतीचं ताट आणण्यासाठी जाते. जीवा दारात आलेला असतो. रम्या आणि वसू बाहेरून पाहत असतात. म्हणजे बघितलं ना कसलं नाटक आहे यांचं. असं वाटलं पाहिजे की नंदिनी आलीच नाहीये म्हणून हे सगळं नाटक चालू आहे बघ यांचं, असं म्हणत दोघीही एकमेकींशी बोलत असतात. तेव्हा मात्र इकडे सगळेजण विचारतात की नंदिनी कुठं आहे. जीवा म्हणतो, कोण नंदिनी, कोणत्या नंदिनीबद्दल बोलताय तुम्ही, मला नाही माहिती कोण नंदिनी आहे ती, असं जीवा बोलतो. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसतो. तेव्हा जीवाला सगळेजण बोलत असतात, विचारत असतात, पण जीवा काहीच बोलत नाहीये. तो तसाच निघून जातो. आता सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की हे सगळं काय घडतंय. जीवा तर रागाने निघून गेलेला आहे. मग तिथे जाऊन तो बसतो. तेव्हा विक्रम म्हणतो, काय झालं जीवा, सांगशील का नीट. पार्थ विचारतो, काय झालं, कुठे आहे नंदिनी. तेव्हा तो म्हणतो, नाही आली ती, कारण माझा इगो काढून मी माझ्या पायाशी ठेवला होता. एवढं सगळं केलं, कुठल्याच गोष्टींचा विचार केला नाहीये. माझा सगळा कम्फर्ट सगळं सोडून मी तिथे त्या रिक्षात राहत होतो तिच्यासाठी. 21 दिवस तिच्यासाठी एवढं केलं, पण तिची एथिक्स, तिची तत्व ते तिच्यासाठी महत्त्वाचं आहे ना, आणि त्यांना कुरवाळून बसली ती. असं म्हणत जीवा सांगत असतो की ती नाही आली आणि ती येणारही नाहीये पुन्हा, असं जीवाने स्पष्टपणे सांगितल्यानंतर मात्र आता सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. त्याचबरोबर इकडे जीवा आता पारच्या समोर बोलत असतो. तो म्हणतो, सो कसं आहे माहिती आहे का, तुमच्यासाठी तुमचा इगो, तुमचं हे सगळं महत्त्वाचं आहे, कारण तुम्हाला काहीच वाटत नाहीये, तुम्हाला काही फरकच पडत नाहीये. आमची एक चूक तुमच्या लक्षात राहते, पण त्यासाठी आम्ही 99 वेळा जे एफर्ट्स घेतलेले आहेत ते तुमच्या लक्षात राहत नाहीयेत. ते कसे राहतील तुमच्या लक्षात, कारण तुम्हाला त्याने फरकच पडत नाहीये ना. असं म्हणत जीवा ओरडत असतो आणि म्हणत असतो की बाद झालं, आत्तापर्यंत खूप झालेलं आहे, आता मात्र मी ऐकून घेणार नाही, असं जीवा सांगत असतो. आणि तो म्हणत असतो की कसं आहे, तू काय नंदिनी काय, तुमच्या शहाण्यांच्या जगात या प्रेम करणाऱ्या वेड्यांना अजिबात महत्त्व नाही, असं जीवा बोलत असतो. तेव्हा सगळ्यांना प्रश्न पडलेला असतो की काय झालंय, असं का बोलतोय जीवा. तेव्हा मानिनी त्याचबरोबर घरातले सगळेजण त्याला विचारू लागतात, पण जीवा मात्र बोलतच असतो. काव्याची सुद्धा तो बाजू मांडत असतो. तुलाही तसंच वाटतं ना, काव्याने एवढं सगळं तुझ्यासाठी केले, पण तू आहे का विश्वास ठेवायला. कसं आहे, मान्य आहे मला विश्वास महत्त्वाचा असतो, पण आम्ही आमच्या चुका मान्य केलेल्या आहेत, जे काय घडलेलं आहे ते तुमच्यासमोर मांडलेलं आहे. तरीही तुम्हाला तुमचा इगो महत्त्वाचा आहे ना, तुमचे इथिक्स महत्त्वाचे आहेत. एवढं सगळं मी केलं, पण नंदिनीला काहीच फरक पडलेला नाही आहे. नंदिनीला तिचा इगो, तिचे इथिक्स महत्त्वाचे वाटले, असं म्हणत जीवा तिथून निघून जातो. सगळ्यांना कळलेलं असतं की नंदिनी येणार नाही आहे आणि या सगळ्याचा आनंद झालेला असतो तो म्हणजे वसू आणि रम्याला. म्हणजे नंदिनीने जीवाला माफ केलेलं नाही, एवढं सगळं झालेलं आहे हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा जीवा रूममध्ये जातो आणि रूमच्या दारात गेल्यानंतर त्याला आठवत असतं ते म्हणजे रूम तशीच्या तशी ठेवायची, असं त्याने सांगितलेलं असतं. कारण नंदिनीला घेऊन मी 21 दिवसांनी येणार आहे, असं त्याच्या डोक्यात चालू झालेलं असतं. आता मात्र इकडे नंदिनीसुद्धा आता एक बाल्कनीत आलेली असते आणि ती जीवाला वरून पाहत असते. परंतु आज मात्र जीवा तिथं नाही आहे, त्याची रिक्षा तिथं नाही आहे, जीवा निघून गेलेला आहे, ही गोष्ट नंदिनी विसरलेली असते. त्याचबरोबर इकडे जीवा रूममध्ये येतो आणि त्याला नंदिनीचा लावलेला जो फोटो आहे तो दिसतो आणि तो त्या फोटोकडे पाहतो. त्याचबरोबर नंदिनीने तिच्या लिपस्टिकने आरशावरती काढलेला स्माइली, हे सगळं त्याला आठवत असतं. इकडे नंदिनी बाल्कनीत उभी आहे आणि तिच्या हातावरती लिहिलेलं ते जीवा नंदिनी ते पाहत असते. आणि तेव्हा मात्र
इकडे ती स्वतःकडे पाहत राहते. हातामध्ये घड्याळ असतं, इकडे जीवाच्या हातामध्ये सुद्धा घड्याळ असतं आणि त्या दोघांनी ठरवलेलं असतं की जेव्हा कधी आपल्याला काय वाटेल तेव्हा त्या घड्याळाचं बटन दाबायचं. म्हणजेच ते घड्याळ जे आहे ते कपल वॉच आहे आणि त्याच्यामुळं त्या दोघांच्या बाबतीत एकमेकांना सिग्नल पोचणार असं चाललेलं असतं. मग नंदिनीने जो आरशावर काढलेला स्माइली हे सगळं जीवाला आठवत असतं. जीवाला आता या सगळ्या गोष्टींचा राग येत असतो. जीवाला कळत नसतं की हे सगळं काय होतंय. जीवा म्हणत असतो की बाद झालं, आता मी शांत राहणार नाही. कारण आत्तापर्यंत मी सगळ्या गोष्टी सोडून नंदिनीवरील प्रेमासाठी एवढं सगळं केलं, पण तिला मात्र माझ्यावर विश्वास नाही आहे, तिला विश्वासच ठेवायचा नाही आहे माझ्यावरती, असं म्हणत जीवाने आता त्याच्या हातातलं जे घड्याळ आहे त्या घड्याळाकडे तो पाहत असतो. आणि त्याचबरोबर त्याच्या डोक्यात फक्त एकच चालू आहे की आता मी माघार घेणार नाही. कारण मी खूप समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण नंदिनीला ऐकूनच घ्यायचं नाही आहे. आता मी शांत राहणार नाही असं जीवाने ठरवलेलं आहे. इकडे काव्या आणि पार्थ ते दोघं म्हणत असतात की नक्की काय झालंय तिथं, कशामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत हे तरी जाणून घेतलं पाहिजे, आपण बोललं तरी पाहिजे, आपल्याला कळेल तरी काय झालेलं आहे. काव्या म्हणते की बाद झालं, आतापर्यंत असंच वाटत होतं ना हे सगळं, कारण तुम्हाला तुमचा इगो महत्त्वाचा आहे ना, तर तुम्ही तो जपत बसा. कारण आम्ही किती वेळा तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत असतो, तुम्हाला ऐकूनच नाही घ्यायचं ना. काव्यासुद्धा इकडे आता पार्थला बोलत असते. काव्या पार्थला म्हणत असते की बाद झालं, आत्तापर्यंत मीही तुमचं खूप ऐकून घेतलेलं आहे असं म्हणत काव्याने सुद्धा आता पार्थवरच आरोप करायला सुरुवात केलेली असते. इकडे काव्या ज्या पद्धतीने बोलत आहे ते ऐकून पार्थला सुद्धा धक्का बसलेला असतो. पार्थ सुद्धा म्हणत असतो की काय बोलताय काव्या हे तुम्ही. काव्यालाही माहिती असतं की काय झालेलं आहे आणि गोष्टी कशा पद्धतीने झालेल्या आहेत. इकडे आता काव्याला म्हणतो की चला आपण नंदिनीला फोन करून विचारूया की काय झालंय, कारण जीवा तर सांगायला तयार नाही. आणि तिथं दारात आल्यानंतर काव्या मात्र रूममध्ये येणार नसते असं काव्याने ठरवलेलं आहे. कारण काव्या त्या घरात गेस्ट रूममध्ये राहत आहे, कारण जीवानं पार्थचा तिच्यावरती विश्वास नाही. इकडे जीवा तिथे येतो, लात घालतो त्याच्या ड्रेसिंग टेबलवरती आणि त्यावेळेस तिथं आणि त्याने ठेवलेलं जे ते चाक आहे बॅगचं, ट्रॅव्हल बॅगचं जे चाक आहे ते तिथं असतं आणि ते जीवाच्या हातात येतं. जीवा विचार करू लागतो त्या चाकाबद्दल आणि तो पाहतच असतो, तो विचार करत असतो. तेवढ्यात त्याचा फोन असतो, गुड्डूचा फोन त्याला आलेला असतो आणि जीवाने त्या क्षणी ते चाक जे आहे ते ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिलेलं असतं. जीवाच्या डोक्यात फक्त एवढंच आहे की आत्ता हे जे काही घडलेलं आहे या सगळ्याचा काय परिणाम होणार. जीवाला माहिती आहे की आत्ता जे घडलेलं आहे या सगळ्याला नंदिनी दोषी आहे. गुड्डू म्हणत असतो की जीवा दादा असं करायला नको होतं, असं का केलं तुम्ही, का गेलात असं म्हणत तो गुड्डू त्याला बोलत असतो. तेव्हा जीवा म्हणतो की अरे माफ कर, मी ना तुला बाय करायचं विसरून गेलो, खरंच म्हणजे मी त्या मनस्थितीत नव्हतो ना, त्याच्यामुळे मी तुला बाय करू शकलो नाही असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र जीवाला तो म्हणतो तसं नाही आहे, नंदिनी भाऊला तुम्ही सोडून गेलात ना त्याचं मला वाईट वाटतंय, तुम्ही असं नको होतं करायला. जीवा म्हणतो काय करणार, तिच्यासाठी तिचं महत्त्वाचे एथिक्स आहेत, त्या सगळ्या गोष्टी तिच्या महत्त्वाच्या आहेत, तिच्या जगामध्ये आपल्याला किंमत नाही आहे आणि आता मी परत येणार नाही. गुड्डू त्याला बोलवत असतो, जीवादादा परत या, जीवादादा परत या, परंतु जीवा नाही म्हणत असतो. इकडे पार्थ आणि काव्याने फोन केलेला आहे नंदिनीला आणि पार्थ नंदिनीला विचारतो, नंदिनी काय झालं नक्की, अहो काय कशासाठी एवढे जीवाने तुमच्यासाठी कष्ट घेतले होते ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते की जीवाने माझ्या मनातलं ओठांवरती आणण्यासाठी मला दारू पाजली आणि त्यांनी मुद्दामही केलेलं आहे, मला बाबांनी सुद्धा सांगितले. आता मात्र सगळ्या गोष्टी लक्षात येतात, म्हणजे हे सगळं बाबांनी सांगितलेलं हे लक्षात आलेलं असतं. इकडे जीवा गुड्डूसोबत बोलत असतो, गुड्डूला तो सांगत असतो, तर इकडे नंदिनी सांगत असते ते म्हणजे पार्थ आणि काव्याला. काव्या म्हणत असते बाद झालं, कारण काव्याला पण ही गोष्ट पटलेली नसते. इकडे जीवा समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. गुड्डूला तो म्हणत असतो की आता नाही, आता मी माघारी येणार नाही आहे, काही झालं तरी हे मी आता माघारी येणार नाही असं जीवाने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यासोबतच इकडे नंदिनी म्हणत असते की मला कळत नाही आहे, कारण जीवानी जे काही केलं तेही मला जाणवतं आहे, पण मला बाबा बोलले की त्यांनी मला दारू पाजले. काव्या म्हणते बाद झालं, कारण आता सांगत आहे की काळजी घ्या जीवाची, त्यांना काय हवं नको ते बघा, काय खायला पाहिजे ते बघा, एवढी काळजी करायची काही गरज नाही आहे आणि बाद झालं हे फुकटचं सगळं. पार्थ म्हणतो सो बोलत होत्या त्या, काव्यामध्ये काही गरज नाही आहे बोलायची असं म्हणत काव्याने कॉल कट केलेला असतो आणि काव्यामध्ये बाद झालं, ही असली फुकटची काळजी मला अजिबात ऐकून घ्यायची नाही आहे आणि तुम्हीही लक्षात ठेवा असं म्हणत काव्या चिडलेली असते.
पार्थ काव्याकडे पाहतच राहतो. उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळतं की काव्या रूममध्ये निघून जाते. पार्थ विचार करू लागतो. पार्थ म्हणत असतो, नाही, नक्कीच काहीतरी वेगळं घडतंय असं त्याच्या लक्षात आलेलं असतं. काव्याने जीवाला आता हातात घेतलेला आहे आणि जीवाला समजत असते, काळजी करू नको, जे आपलं आहे ते आपल्याला मिळणारच आहे. ते कोणीही आपल्याकडून हिरावून घेऊ शकत नाही किंवा हिसकावून घेऊ शकत नाही. ही गोष्ट कायमस्वरूपी लक्षात ठेव. अजिबात विचार करू नकोस, कारण जे तुझं आहे ते तुझंच आहे असं काव्या त्याला समजावून सांगत असते. तेव्हा मात्र पार्थ तिथं आलेला असतो. पार्थ पाहत असतो, ह्या दोघांचं बोलणं ऐकत असतो. त्यालाही जाणवत असतं आणि तो त्या दोघांकडे पाहतच राहतो. त्यासोबतच इकडे काव्या समजवण्याचा प्रयत्न करत असते. काव्याचं असं म्हणणं असतं की जीवा, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे असं काव्या सांगत आहे. त्यासोबतच काव्याला जे वाटत आहे ते काव्याने बोलून दाखवलेलं आहे आणि त्यासोबतच नंदिनीला भेटायला पार्थसुद्धा आता तिथं आलेला आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे नंदिनी बोलत असते आणि पार्थ म्हणत असतो की फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीत त्या दोघांनी त्यांच्या प्रेमाबद्दल आपल्याला सांगितलेलं आहे. काहीही झालं तरीही त्यांच्या प्रेमाची कबुली ते आपल्याला देत आहेत आणि त्यांचं प्रेम आपल्यापर्यंत येत आहे असं सुद्धा इथे बोलणं सुरू झालेलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमाचा आपण स्वीकार केला पाहिजे. अशाच अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.